ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी मधुरा। एबीपी माझावर तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। गणेश चतुर्थी स्पेशल रेसिपी बघतोय, तर सगळ्यात आधी सुरुवात गोडाने अर्थातच। तर आज आपण हिंदोरी बनवतोय। हिंदोरी अगदी पारंपरिक रेसिपी आहे, पण विस्मरणात गेलेली कोकणी रेसिपी आहे। तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात। तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये 1 कप पोहे घालायचे। तर पोहे आपण अगदी मंद आचेवर मीडियम हीटवर छान असे खरपूस किंवा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते। आता हे पोहे मस्तपैकी असे कुरकुरीत होईपर्यंत, चुरचुरीत होईपर्यंत भाजून झालेले आहे। आता हे आपण काढूयात आणि हे थंड झाले की मिक्सरमध्ये याची मी भरड काढून घेते। आता 1 कप ओल्या नारळाचा चव घालायचा। ओल्या नारळाचा चवही हलकासा भाजून घेतलेला आहे। आता आपण पाक बनवायला सुरुवात करूयात। गॅस सुरू करायचा। अर्धा कप पाणी आणि यामध्ये आपण घालतो अर्धा कप गूळ। गूळ आता इथे व्यवस्थित विरघळलेला आहे। 4 ते 5 मिनिट फक्त आपण मिश्रण उकळवून घ्यायचं। यूट्यूबवर माझं मधुराज रेसिपी मराठी म्हणून चॅनल आहे, नक्की जाऊन व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे पाक आपला 5 मिनिट मी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण घालूयात पोहे जे भाजून घेतले होते, त्याची भरड मी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे। खूप फाईन पावडर करायची गरज नाही, भरड करायची। हे भाजलेलं खोबरं आणि त्याचबरोबर सुकामेवा। आता हे छान असं घट्टसर झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। तर यामध्ये आपण घालूयात 1-2 चमचे साजूक तूप अर्थातच आणि वेलची पूड आणि हे पुन्हा एकजीव करून घेऊयात। हे मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे। थंड म्हणजे अगदी थंडगार करून घ्यायचं नाहीये। आता एक छोटीशी वाटी घ्यायची आणि याला खाली बेसला तूप, साजूक तूप लावून घ्यायचं। आता ही हिंदोरी याला शेप असं वाटीमध्ये घालून देतात, पण आपण मोदकाच्या साच्यामध्ये हे घालून याचे मोदक जरी वळले तरी ते खूप सुरेख दिसतं। सो आता बेसला मी थोडे पिस्त्याचे काप लावते। हिंदोरी बनवून तयार आहे। मस्त दिसते, जबरदस्त। आणि मेन म्हणजे घरामध्ये आपल्या जे हाताखाली सामान असतं ना, त्यामध्ये बनवून होते। आणि गणेश चतुर्थीसाठी परफेक्ट असा हा नैवेद्याचा प्रकार आहे। आणि इथे मी मोदक पण एक वळलेला आहे, ओपन करून दाखवते तुम्हाला, एक उघडून दाखवते। टेक्स्चर बघा तुम्ही, आता किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे। खाऊन बघते मी। खूप छान, अप्रतिम चव आहे। टेक्स्चरही जबरदस्त आहे। आणि पुन्हा भेटूयात एबीपी माझावर नवीन रेसिपीबरोबर। ही गोडाची झाली, आता तिखट रेसिपीबरोबर। तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा।